नाशिकमध्ये काळीज पिळवणारी घटना समोर आली। आईच्या डोळ्यांसमोरच 9 वर्षांच्या मुलाला बिबट्याने ओढत नेलं। सिन्नरच्या दापूरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली। बिबट्या पोटच्या पोराला घेऊन जात असल्याचं दिसताच आईने आरडाओरड करत मदतीची हाक मारली, पण बिबट्याच्या तावडीतून मुलाला वाचवण्यात यश आले नाही। नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील दापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचं दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली। प्रफुल्ल तांबे असं मृत बालकाचे नाव असून गुरुवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घराबाहेर ओट्यावर उभा असताना बाजूच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला शेतात ओढून नेलं। जन्मदात्या आईच्या डोळ्यासमोरच हा प्रकार घडला। तांबे कुटुंबियांनी आरडाओरड केल्यावर आजूबाजूच्या वस्तींवरील शेतकरी धावून आले। घराशेजारी बाजरी आणि मक्याचे उंच वाढलेले पीक असल्यानं लाट्या काट्या हातात घेऊन टॉर्चच्या उजेडात मदतीला धावलेले तरुण थेट पिकामध्ये घुसले। घरापासून जवळपास 500 फूट अंतरावर प्रफुल्ल तांबे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला। बिबट्याने त्याला सोडून पलायन केलं होतं। जखमी प्रफुल्लला तातडीने सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं।